हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग. मी रोशनी इंगळे, माझ्या रोशनी अँड हरीश या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि हा मिनी ब्लॉग यासाठी बनवला आहे मी की मी खूप दिवस झाले एकही पण रील पण अपलोड केली नव्हती, व्हिडिओ बनवलेच नाही. मेन म्हणजे म्हटलं तर असं, कारण की मी व्हिडिओ बनवले नाही, ब्लॉग पण बनवले नाही, कारण की 12 तारखेला मी व्हिडिओ शूट केले होते आणि काही एडिट करून अपलोड करणार. तर तेवढ्यात मला कॉल आला संध्याकाळच्या वेळेस. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी फोन हातामध्ये घेतला आणि मला कॉल आला माझ्या ताईचा की माझा छोटा भाऊ आहे, माझ्या सख्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्सिडेंट पण झाला तर थोडंफार नाही लागलं, त्याला खूप लागलं, भरपूर इजा झाली आणि जखमा पण खूप झाल्या त्याला. तर तेवढ्याच मग संध्याकाळीच आम्ही निघून आलो इथं आणि रात्री समजा 9-9:30 वाजेपर्यंत आईची इथं शेगावला पोहोचलो. तर आता इथं पोहोचल्यानंतर मग तेव्हापासून आम्ही दवाखान्यामध्येच होती. मी तर 3-4 दिवस झाले दवाखान्यामध्ये जाऊ आणि आजपर्यंत पण त्याला सुट्टी वगैरे काही मिळाली नाही आहे. आणखीन पण 3-4 दिवस डॉक्टर म्हणतात किंवा आणखी त्याला सुट्टी वगैरे काही होऊ शकत नाही, काही नाही. तर मग आता आपल्याला सर्वात मेन म्हणजे भावाच्या तब्येतीकडे पण लक्ष देणं आहे आणि आपल्या यूट्यूबकडे पण पाहावं लागते आणि तब्येतीकडे जास्तीत जास्त पाहावं लागतं. तर माझे रील्स वगैरे व्हिडिओ वगैरे काही नव्हते, तर मी अपलोड करणार व्हिडिओ, पण पहिल्यासारखे जास्त व्हिडिओ अपलोड करू शकत नाही. तर मित्रांनो, प्लीज सर्वांनी समजून घ्या आणि मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. तर मी ब्लॉग बनवणार आहे आणि दाखवणार माझा भाऊ किंवा तब्येत कशी आहे, काय आहे. तर आता 3-4 दिवसापासून काही बनवू शकले नाही, गडबडीमध्ये होती जास्त, तब्येतीच्या त्याच्या काही सुचत नव्हतं, काही नाही. तर मी ब्लॉग बनवणार, तुमच्यापर्यंत शेअर करणार. तर तुम्ही सर्वांनीच एक प्रार्थना करा की माझ्या भावासाठी किंवा माझ्या भावाची तब्येत लवकरात लवकर चांगली झाली पाहिजे आणि लवकरात लवकर घरी आला पाहिजे आणि माझे व्हिडिओ येतील, कमीत कमी येतील. तर सर्वांनी व्हिडिओ पहा, व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि सपोर्ट करायला विसरू नका. सर्वांनी सपोर्ट करा, तुमच्या सर्वांची सपोर्टची मला खूप आवश्यकता आहे, खूप गरज आहे सध्याच्या काळामध्ये. तर व्हिडिओ येतील पण कमीत कमी येतील, तर पहा आणि सांभाळून घ्या. चला तर बाय.